मैत्रिणींनो, कशा आहात? नमस्कार सर्वांना, लहाना थोरांना. आज आपण मटारचे वडे बनवणार आहोत. एकदम सुंदर होतात, खुसखुशीत होतात. त्यासाठी साहित्य बघा. आपण ना मटार असे थोडेसे उकडायला टाकले, म्हणजे थोडेसे आपण उकडून घेणार आहोत. नंतर एक बटाटा घालणार आहोत, एक किंवा पाऊण. नंतर त्यामध्ये टोमॅटो, कांदा, नंतर कोथिंबीर आणि ओल्या मिरच्याची भरड, एवढंच साहित्य. कोथिंबीर, कांदा बऱ्यापैकी बारीक कापलेला, थोडासा टोमॅटो थोडासा घालायचा, कारण आपण चिंचेची चटणी घालणार आहोत. अशी तयार चटणी मिळते की नाही, चिंचेची थोडीशी चटणी किंवा आमचूर पावडर. नंतर आलं लसूण पेस्ट. हे ज्वारीचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आणि हा उकडलेला बटाटा. आणि आपले हे मटार जे आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये असे बॉईल करून घेतले सॉफ्ट होण्यासाठी. आता ते झालेले आहे, ते आपण गाळून घेऊया. अशा आपले आता हे मटार तयार आहे, तर ते आपण आता क्रश करूया. क्रश म्हणजे क्रशरने करा किंवा असं खलबत्ता वगैरे असेल तरी पण चालेल. आणि हे वडे ना सख्यानो एकदम पातळ पातळ करायचे, म्हणजे चांगले शिजतात. आणि शॅलो फ्राय करायचे. हे मटार आहे क्रश केलेले, वाफवलेले, बरोबर ना. त्यामध्ये आपण हा असा अर्धा बटाटा हे करून टाकायचा, उकडलेला बटाटा, म्हणजे छानसे बाइंडिंग येतं ना. नाही तर बाइंडिंग येणार नाही आणि सुटतात. नंतर त्यामध्ये कांदा असा बारीक चिरलेला कुस्करून घ्या. कांदा कुस्करून घ्या. आणि कोथिंबीर, वासासाठी कोथिंबीर चांगली लागते ना. थोडेसे टोमॅटो, थोडेसे आपण हे घालणारच आहोत. चिंचेचं पाणी घालणारच आहोत, थोडंसं आंबट, चांगली टेस्ट येते. आणि ही आलं लसूणची पेस्ट फार गरजेची आहे. आणि सगळ्यांना तुम्ही हे पण घालू शकता, ओल्या मिरच्यांची भरड. ही अशी फक्त मिरचीची भरड आहे आपल्याकडे, ही पण आपण घालू. आणि हे ज्वारीचे पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ बघा. आणि आता टेस्ट प्रमाणे, चवीनुसार तुमची जशी क्वांटिटी असेल तसं आपण हे घालूया.
नंतर थोडं धना पावडर, हळद, हळद पण पाहिजे ना रंगाला, बरी वाटते. आणि आता अकॉर्डिंग टू सगळं हे जेवढं साहित्य झालंय त्याच्या मानाने आपण मीठ घालूया. एक ते 1.5 चमचा. मीठ जास्त पडलं तर प्रॉब्लेम ना मग. तर आता हे आपण असं मळून घेऊया. मैत्रिणींनो, ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही, फक्त ते मटारच्या आतमध्ये जे पाणी असतं, ओलावा असतो, त्यामध्येच ते होतं. त्यामुळे बनवायला पण प्रॉब्लेम नाही येणार. हाताला मग थोडंसं तेल लावा किंवा थोडासा पाण्याचा हक्का आणि करायला घेऊया. एकदम सोपी रेसिपी. आणि हे ना पातळ करायचे, म्हणजे आतमध्ये आपले बटाटे आणि मटार शिजलेलं आहे, ज्वारीचं पीठ. तुम्ही ह्याला वरून कॉर्नफ्लावर किंवा रवा असं पण लावू शकता. मैत्रिणींनो, तर आता आपण हे असे वडे बनवलेले आहेत बघा. पातळ करायचे, एकदम पातळ असे, जास्त जाड नाही करायचे. मी रवा आणि थोडंसं लाल काश्मीरी मिर्च आणि मीठ टाकून असं घेतलंय बघा. असे झटकून घ्यायचे. सोडण्याची पद्धत मी सांगितली ना तुम्हाला त्या दिवशी. हॅलो मैत्रिणींनो, तर हे आपले असे आता मटार वडे तयार आहेत बघा. इतके सुंदर झालेत ना, सुवास दरवळला छानच. लसूण चटणी वगैरे घातलं ना खूप छान होतात बघा, हो की नाही. आणि कमी साहित्यामध्ये, काहीच लागत नाही त्याला, फक्त मटार आणि ज्वारीचं पीठ. तुम्ही तांदळाच्या पिठात, डाळीच्या पिठात पण करू शकता. मी हे ज्वारीच्या पिठात केले. ठीक आहे सगळ्यांनो, आवडल्यास लगेच लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.